तुमच्या भाकऱ्या असो पण माणूस जाईल ढगात उठा. क्यूट मॉम टू बी विमा असा हा सुंदर चॉकोचिप फ्लेवरचा केक आणला. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल द तेजरूप शो. फायनली मी तुम्हाला सांगितलेलं की मम्मीचे हा छोटासा गार्डन आहे, तो मी तुम्हाला दाखवेन. मस्तपैकी हळदीची पानं आहेत हे, आणि हे आळूची पानं, हे तर शोचे आहेत वाटतं. मनी प्लांट. हा कुठला मी गोकर्ण. गोकर्णाचा वेल असा पूर्ण फिरणार आहे. इकडे पण आळूची पानं आहे, तिकडे तुळस आहे मम्मीची. असे सुंदर छोटे छोटे शोचे झाड मम्मीने लावलेत. आणि आजचा दिवस मम्मीच्या घरातून स्टार्ट झालाय. सो आणि हे आहेत आहिराचे स्टोन्स. हे कलरफुल स्टोन्सने काय ते नवीन स्टार्ट केलं तिने खेळायला. आणि आपलं काय इकडे तर मस्तपैकी चालू आहे. भाजीवाला आलाय. हे ना गल्लीमध्ये राहिल्यावर ना असं हे सगळे फेरीवाले येतात ना, त्यामुळे खूप इझी होतं शॉपिंग करायला, कुठे जायची गरज नाही. आणि इकडे बघा, इकडे आहे आहिरा मसाल्याचा बोर्ड लावला. तो जरा पावसामुळे वाटतं फिरलाय, तर आपण ना सांगून कुणाकडून तरी फिरूया. म्हणजे इकडे बोर्ड लावल्यामुळे ना खूप लोकांना ऍडव्हर्टाइजमेंट झाली आहे की इकडे डंक आहे. वरतून मम्मीच्या शॉपच्या बाहेर असल्यामुळे त्यांना लगेच मम्मीला इन्क्वायरी करतात की हे कुणाचं आहे, तुमच्या ओळखीचं आहे का असं. आणि आहिरा तर माझ्या गल्लीमध्ये फेमस झाली, त्यामुळे त्यांना माहिती आहे ह्यांच्याबरोबर काहीतरी रिलेशन आहे. आहिरा नावाची मुलगी यांच्या घरात राहते म्हणून. खूप दिवसांत इकडे आली आहे या रूम मध्ये. आता दादा असतो इकडे. जेव्हा आहिरा छोटी होती तेव्हा मी आणि आहिरा इकडे झोपायचो. आणि हे वॉलपेपर बघा ना, किती क्यूट आहे. बटरफ्लाईज, फ्लावर्स हे मी सिलेक्ट केलेलं. लाईव्हली वाटतं ना, फॉरेस्ट मध्ये झोपल्यासारखं फील येतं इकडे. आणि हा प्लांट पण त्या दिवशी घेतलेला दादाने. इकडे छानपैकी हा पॉट आहे त्याला. दादा पण आता होम डेकोरचं सगळं करत असतो ह्या रूम मध्ये. त्याला असं की आता ही माझी रूम आहे तर थोडंसं नीट प्लेझंट वाटावं. कारण फुल डे ऑफिसमध्ये असल्यानंतर घरी आल्यावर निवांत झोप भेटावी आणि एकदम प्लेझंट वाटावं आपल्या रूम मध्ये. खरं बॉईज पण जे होम डेकोरसाठी आपले रूम अरेंज करण्यासाठी आपलं वेळ आणि टाइम इन्व्हेस्ट करतात ना, ते खूप चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्या गोष्टी फिमेल्सनी घरातल्या नाही करायला पाहिजे. तुम्हाला जसं आवडेल तशा त्या हिशोबाने तुम्ही तुमचे रूम्स ठेवा, मला असं वाटतं. सो डे स्टार्ट्स नाउ. जाईरा बोलते नानी प्रसाद दे. नानी सुंदर अशी देवपूजा केली आहे. वा, टचवूड. पाण्यात बुडवा आणि घ्या. आज काय ज्वारीची भाकरी. मम्माला येत नाही, पण नानी आता आहिराला शिकवणार आहे. येते बनवा. हात बुडवा पाण्यात. पाण्यात बुडवायचं. पाणी कुठे आहे? हे बघ, पाणी. नुसतं रडू आहे, रडू. काय पाहिजे ते माहित नाही. तिला असं गोल करायची. हा, करा थापा आता. थापा भाकरी नानी सारखी. एवढं जास्त पीठ घेऊन काय खेळायचं? काय क्ले आहे का तो? तुमच्या भाकऱ्या असो पण माणूस जाईल ढगात उठा. वाढदिवसांच्या हार्दिक शुभेच्छा आई. त्यासाठी सुंदरसा कस्टमाइज केक बनवलाय. असा जातो. छोटी बेबी आहे, अशी क्राउन आहे, मम्मीच्या हेडवर. You are the best mom in the world. ही ऑर्डर घेतली जोशना मॅडमने. बनवलाय मी. वजीरा शॉपला ज्या स्पीडनी मी आली आहे त्या स्पीडनी परत जाते असं मला वाटतं. मी काही शूट नाही केलं. नाही इकडे बघा, विकास भाऊ स्टॉक घेऊन उभा आहे. हा थोडासा मम्मीच्या शॉप मध्ये रिटेल साठी स्टॉक द्यायचा होता. मी एक स्पेशल मेंबरचा बर्थडे आज,
त्यासाठी केक घेऊन जातोय. सो जसं मी वजिराहून निघाली तेव्हा तुम्हाला सांगितलं की मी आज कुठेतरी माझ्या स्पेशल व्यक्तीसाठी केक घेऊन येणार आहे. आणि ही आहे माझी राणी आणि ती आता फुल टर्म प्रेग्नेंट आहे. आणि ही आहे जोशना. जोशना तुम्ही ओळखता, जोशनाची बहीण आहे भीमा. ही माझी एक्स स्टाफ बोलू शकता. लग्न करून गेली अहमदाबादला, तेव्हापासून ती नाही येऊ शकली शॉपवरती. तिची जाम इच्छा होती की मॅडम माझं इकडे मुंबईला लग्न झालं ना तरी मी केक शॉप मध्ये येणार, असं सतत मला बोलायची. सो तिच्यासाठी खूप सगळे ब्लेसिंग्स पाठवा आणि हेल्दी प्रेग्नन्सी झाली आहे, डिलिव्हरी एकदम सुखरूप होऊ दे. सो आता आम्ही इकडे केक कट करू हिचा. क्यूट मॉम टू बी भीमा असा हा सुंदर चॉकोचिप फ्लेवरचा केक आणला. कसा वाटला भीमा मॅडम? चांगलं वाटलं. सो आता आम्ही छोटस सेलिब्रेशन करू. आता जस्ट ही डॉक्टर कडून जाऊन आली, तिला रुटीन चेकअप चालू असतं. आता एकदम कमी दिवस बाकी आहेत छोटा बेबी यायला. तिच्याबरोबर मेमरीज एवढे जास्त आहेत माझे आणि ती एवढी हंबल आणि एवढी केअरिंग आहे माझ्यासाठी. माझं फुल प्रेग्नन्सीचं सगळं शॉप मॅनेज करण्यापासून माझं टेक केअर केली आहे तिने की मॅडम तुम्ही येऊ नका, तुम्ही रेस्ट करा, तुम्हाला सर पण नाहीये तिकडे, मी सगळं बघेन. ती एवढी एनर्जेटिक मुलगी आहे आणि तिच्यासाठी नेहमी माझ्या मनातून खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि सगळं तिच्या लाईफमध्ये चांगलं हो. आणि तिचा हजबंड आहे दिनेश, तो पण एवढा केअरिंग आहे आणि एवढा हँडसम आहे वरतून. सो खूप छान तिची लाईफ हो. आता ब्लो कॅन्डल करा आणि कट करा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday Bhima. Happy birthday to you. मी खाल्ला पहिला. दुसरा काढतात बाई. आज फेअरवेल डिनर चालू आहे इकडे भगवती मध्ये. फॅमिली गेट टुगेदर फेअरवेल डिनर. सो फर्स्ट डिश आम्ही नेहमीसारखी खिचा पापड मागवलाय.